हलू नये, लांबून घ्या झूम करा. लाईट घुसला. पुण्यातील एका कार्यक्रमात आपण बघतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवाय भरत गोगावले हे देखील इथं उपस्थित असल्याचं आपण बघतोय. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी वैभव यांच्याकडनं. वैभव. विशाल, राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी एकत्र आलेले आहेत. इमारतीचं भूमिपूजन जे ते केले जाते. सांस्कृतिक कला आणि क्रीडा या संदर्भात ही इमारत जी आहे ती महाराष्ट्र मंडळाकडून बांधली जाते आणि त्याचं भूमिपूजन जे आहे ते राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केलं जाते. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे काल राज ठाकरे यांनी मुंबईमध्ये जे भाषण केलेलं होतं, या भाषणात महायुतीच्या सरकारवर जोरदार टीका केलेली होती. निवडणुकीत जे निकाल लागले या निकालाच्या संदर्भानं सुद्धा त्यांनी अत्यंत गंभीर आणि परखडाच्या स्वरूपाची मतं व्यक्त केलेली होती. या सगळ्याच्या दृष्टीनं इथं चर्चा होईल का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे. मात्र कार्यक्रम जो आहे तो अनौपचारिक अशा स्वरूपाचा असल्यामुळं इथं त्या चर्चा होतील का हाही विषय महत्वाचा आहे. वास्तविक हे दोघेही आल्यानंतर एकमेकांशी हस्तांदोलन त्यांच्याकडून करण्यात आलं आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अत्यंत हा कार्यक्रम सुरू झालाय. आता राजकीय चर्चा या कार्यक्रमामध्ये होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या कार्यक्रमाला मान्यवर मंडळी वैभव या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघतोय. अर्थात ज्या इमारतीचं भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने आणखीन काय काय म्हणजे कशा प्रकारे आता कार्यक्रमाचा क्रम असणार आहे. ज्या इमारतीचं भूमिपूजन जे आहे ते झालेलं आहे आणि त्यानंतर हे दोन्ही नेते जे आहेत ते अनौपचारिक गप्पा करतील अशी माहिती मिळते. थिएटर अकॅडमी जी आहे त्या ठिकाणी या दोघांची बैठक होईल. काही प्रमुख पाहुणे जे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये अनौपचारिक चर्चेचा कार्यक्रम जो आहे तो इथं होईल. त्यासाठी हे दोघेही एकत्र बसून बॅटरीच्या कारमध्ये या थिएटरच्या ठिकाणी निघालेले आहेत आणि तिथे गेल्यावरती त्यांच्यामध्ये चर्चा ज्या आहेत त्या चर्चा काय होतात हे पाहणं महत्वाचं आहे. आपण बघितलं बॅटरी कारमध्ये हे दोघेही जण बसून नाश्त्यासाठी अनौपचारिक कार्यक्रम जो आहे तो होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर मंडळी आता या छोटेखानी कारमधनं या कार्यक्रमाच्याच अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या पुढल्या कार्यक्रमाच्या दिशेने जात आहेत. पुन्हा एकदा वैभवकडे आपण जाणूयात. वैभव, कालच आपण बघितलं मनसे अध्यक्ष यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमातनं झालेल्या निवडणुकीवरती सडकून टीका केली होती आणि आज ही दोन मान्यवर मंडळी जी आहेत ती एकत्र आलेली आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे. कार्यक्रमाचं काय नेमकं निमित्त पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी? महाराष्ट्र मंडळाच्या वतीनं एका इमारतीचं भूमिपूजन जे आहे ते करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेचे अध्यक्ष जे आहेत राज ठाकरे ते एकत्र आलेले आहेत. महाराष्ट्र मंडळाची ही इमारत आहे कला आणि क्रीडा या दोन्ही विषयांच्या अनुषंगानं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी महाराष्ट्र मंडळाच्या वतीनं ही इमारत जी आहे ती उभारण्यात आलेली आणि प्रसाद पुरंदरे जे बाबासाहेब पुरंदरे यांचे चिरंजीव आहेत त्यांनी या दोघांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेलं आहे. भूमिपूजन झाल्यानंतर आता नाश्ता आणि अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम जो आहे तो करण्यात येणार आहे. त्यासाठी ही व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे. भरत गोगावले आणि श्रीरंग बारणे खासदार जे आहेत तेही एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले. मंदिरात दर्शन घेण्यासाठी हे दोघेही नेते जे आहेत ते गेलेत आणि तिथून आल्यानंतर नाश्त्याचा आणि गप्पांचा अनौपचारिक तो होईल आणि त्यानंतर हे दोन्ही नेते रवाना होतील. धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल. यापुढे वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्यात, पण वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.